करीत जेच गुन्हेगार औरंगाबादला माझा PhDला नंबर लागला तो पण मी करतो मम्मी कसे तर आपले दिवस काढ मम्मी आपले दिवस चांगले तर माझा मुलगा रोज फोन करायचा मम्मी जेवली तू कसं आहे ते म्हणायचं मम्मी सगळे मला चांगले शेजारी चांगले कॉलेज चांगलं आहे सर सगळे चांगले मम्मी म्हणायचं पोलीस CS रिपोर्ट असा आहे पोलीसच्या मारहाणीमुळे मी प्रत्यक्ष बघितलं मी माझ्या लेकराला औरंगाबाद मध्ये माझ्या मुलाला बघू द्या म्हणले साहेबांना सोडले आम्हाला बघायसाठी प्रत्यक्ष बघितले सर माझ्या मुलाला लय मारहाण होतं सर हे सगळं हे असे झालं माझं लेकराचं माझ्या लेकराचा काळ झालं एकदा बसलं पाठीवर होतं माझ्या लेकराची पाठ एवढी होती माझं बाळ विचार आहे ते सांगतो भेटा आले आपला स्वतःला सावरा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तुम्ही काय नेमके भावना त्यांनी तुमच्याकडे मांडल्या काय सांगाल पुन्हा सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन पद्धतीत मृत्यू झालेला त्या घटनेबद्दल सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंचं जो अर्थ टाहो आहे त्या मृत्यूबद्दल हे कुणीही ऐकलं तर माणसाच्या अंगावर शहारा निर्माण होतो आणि आम्ही त्यांचा रिपोर्टसुद्धा वाचलेला आहे. आजपर्यंत त्यांच्या मृत्यूपश्चात या भारत देशामधले भारताचे नेते येऊन गेलेले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी इथं भेट दिलेली आहे. मोठमोठ्या नेत्यांनी इथं येऊन भेट दिलेले आहेत. एवढे मोठे नेते आले गेले परंतु शासनाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील किंवा इथले SP असतील ते आजपर्यंत इकडं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेट द्यायला आलेले नाहीत. SP यासाठी म्हणतोय मी की ज्या अधिकाऱ्यावरती इथल्या चळवळीतल्या सर्व नागरिकांचा आरोप आहे त्या अधिकाऱ्याची त्या पोलीस अधिकाऱ्याची हिस्ट्री ही प्रचंड वादग्रस्त आहे. त्यांची बॅक हिस्ट्री एवढी वादग्रस्त आहे की त्यांच्यावरती या सर्व बांधवांचा आरोप आहे. तेव्हा त्या अधिकाऱ्याला फक्त सस्पेंड करून चालणार नाही तर त्या अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही त्यांच्या कुटुंबियाची ही मागणी आहे आणि इथल्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. कारण हा मृत्यू एक संविधानाच्या बाबतीमध्ये जी काही घटना घडली ती सर्व माहिती आहे तुम्हाला त्यावरती बोलणं उचित होणार नाही. पण एक चळवळीतला कार्यकर्ता एक भटक्या विमुक्त जातीतला कार्यकर्ता ज्याला घर नाही ज्याला दार नाही ज्याला वडील सुद्धा नाहीत तरीही तिन्ही भावंड शिकतायत उच्च शिक्षण घेत आहेत. तो लॉचं शिक्षण घेत होता आणि जीवनाचा संघर्ष करत करत शिक्षण घेत होता. हा सोमनाथ सूर्यवंशी जाण्यानं फक्त कुटुंबाचं नुकसान झालेलं नाही तर त्या समाजाचं त्या प्रवर्गाचं हे नुकसान झालेलं आहे की जो वकील झाल्यानंतर त्या समाजाचा एक चांगला एक सुशिक्षित ज्या आईवडिलांनी ज्या भावानी संघर्ष करून त्याला शिकवलेला होता हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे तुमचा जिल्हाधिकारी असेल तुमचा SP असेल तुमचा पालकमंत्री आहे की नाही माहिती नाही पण तुम्ही ही सगळी जबाबदारी घेऊन या कुटुंबाला सावरण्याची आवश्यकता आहे आणि त्या संबंधित आरोपीवरती गुन्हा दाखल तो फक्त गुन्हा नाही तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी शासनाकडे आहे. काल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी शासनाची जी 10 लाखाची मदत आहे ती परत पाठवली. काय वाटतं तुम्ही स्वतः या संदर्भामध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून हा विषय मार्गी लावणार का? हे बघा आर्थिक मदत हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही. आर्थिक मदत तर द्यायलाच पाहिजे यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही परंतु ज्या अधिकाऱ्यावरती यांची शंका आहे त्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण गुन्हेगार प्रशासनातले गुन्हेगार खाकी वर्दीतले गुन्हेगार आम्ही सगळ्यांना सरसकट बोलत नाही पण ज्या अधिकाऱ्याची कारकीर्दच प्रचंड वादग्रस्त आहे ते ज्या ठिकाणी ड्युटीला होते मग मला सांगितलंय इथल्या कार्यकर्त्यांनी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी भीमा कोरेगाव असो किंवा अजून कुठं त्यांची कारकीर्द असो प्रचंड नांदेड पूर्णा हिंगोली या जिंतूर या ठिकाणची त्यांची कारकीर्द ही प्रचंड वादग्रस्त आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि होता होईल तेवढं या कुटुंबियांना भेट दिली तर ते कुटुंबीय सावरेल. त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या वेदना जाणून घ्याव्यात. कारण हा प्रसंग बघा, सोमनाथ सूर्यवंशीच्या या कोठडीतल्या मृत्यूच्या निमित्तानं परत एकदा मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला मला एका विषयाकडे लक्ष वेधायचं आहे की विजयंती अ ब प्रवर्गातल्या ज्या काही विमुक्त जाती आहेत त्यांना विशेष जन्मजात गुन्हेगार, हॅबिच्युअल अपेंडर्स ऍक्ट, सराईत गुन्हेगार म्हणून जन्मजात ज्यांच्यावरती ज्या जमातीवरती गुन्हेगारीचा शिक्का मारला जातो अशा अनेक सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे. अनेक थांबा पूर्ण नाही पोलीस अधिकारी जेवढे जबाबदार आहेत तेवढे. मी इतरही असं मी एकाला पकडा आणि दुसऱ्याला सोडा असं मी अजिबात म्हणणार नाही. जे कोणी असतील ते सगळ्यांची नावं सुद्धा आपल्याला चळवळीतले कार्यकर्ते देतील. त्या सगळ्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा